ज्याच्या सानिध्यामध्ये आपण बसलेलो आहे तो प्रेमासेच जरी आमच्या परिवाराचा आहे, वस्तूचा आहे, तरी देखील जे सानिध्य आहे ते परमेश्वराचं आहे. कारण की वचन सांगते की जे परमेश्वरापासून आहे ते चांगलं आहे आणि ते आपल्या हिताचं आहे. ज्या देवाच्या योजना आहेत ते तुमच्या आणि माझ्या करता चांगले आहेत आणि आपल्या हिताचे आहेत. जे आपलं घर आहे, जे आपलं काम आहे, जे आपला व्यवसाय आहे किंवा जो आपला परिवार आहे ते आपल्याकरता चांगलं आहे आणि हिताचं आहे. कारण की जो बनवणारा आहे तो परमेश्वर आहे आणि ज्या परमेश्वराने बनवलेला आहे ते तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे, संपूर्ण सृष्टीला बनवलेलं आहे. म्हणून आजचा दिवस ही चांगला आहे. म्हणून आज का दिन यहोवाने बनाया है आणि या दिवसामध्ये तुम्ही आणि मी आनंदित असतो. जरी दुःख सणाचा प्रवास असला तरी देखील दिवस आनंदाचे आहेत. कारण की देवाने तुमच्या आणि माझ्या करता आनंद हा ठेवलेला आहे. आपण परमेश्वराचे उपवास मानता करता त्याचे स्तवन करता आपण एक शास्त्रभाग काढणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 136 आपण यावेळेस वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 136 आणि या वचनाचा प्रथम भाग मी वाचतो आहे आणि बाकी संपूर्ण मंडळींनी म्हणावं त्याची दया सनातन आहे. स्तोत्रसंहितेचा अध्याय 136. परमेश्वराचे उपवास स्मरण करा कारण तो चांगला आहे. देवाचे उपवास स्मरण करा. प्रभूचे उपवास स्मरण करा. जो एकदाच मोठी अद्भुत कृत्य करतो त्याचे, ज्याने बुद्धीच्या आत्म्याने आकाश केले त्याचे, ज्याने पृथ्वी जलावर विस्तारली त्याचे, ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे, ज्याने दिवसा प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे, ज्याने रात्री प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, ज्याने मिस्र देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे, ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकास बाहेर आणले त्याचे, ज्याने प्रतापी हस्ताने व पुढे केलेल्या बाहुने त्यास बाहेर आणले त्याचे, ज्याने तांबडा समुद्र दुभागिला त्याचे, ज्याने इस्रायलास त्यामधून पार केले त्याचे, ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे, ज्याने आपल्या लोकांस अरण्यातून नेले त्याचे, ज्याने मोठमोठ्या राजास मारून टाकले त्याचे, ज्याने प्रतापी राजे ठार मारिले त्याचे, ज्याने अमोराचा राजा सिहोन याला ठार मारिले त्याचे, ज्याने भाषणाचा राजा ओग याला ठार मारिले त्याचे, ज्याने त्याचा देश वतन करून दिला त्याचे, ज्याने आपला सेवक इस्रायल यास तो वतन करून दिला त्याचे, ज्याने आमच्या दैनावस्थेत आमची आठवण केली त्याचे, ज्याने आम्हास आमच्या शत्रूपासून सोडविले त्याचे, जो सर्व प्राण्यास अन्न देतो त्याचे. सर्व मिळून म्हणूया स्वर्गीच्या देवाचे उपवास स्मरण करा. खरंच या संपूर्ण शास्त्र भागामध्ये एक शब्द लिहिलेला आहे आणि तो आहे की त्याची दया. म्हणजे काय? सनातन हा शब्द काय आहे? कधी न संपणार, जो आदी आहे, जो अंत आहे, जो तो आहे, जो ओमेगा आहे, तो पूर्वी होता, जो आजही आहे आणि जो नेहमी राहील तो सनातन आहे. आणि त्या सनातन परमेश्वराची दया देखील सनातन आहे. ज्याने पृथ्वीच्या तुऱ्याने आकाश निर्माण केलंय त्याची, कारण की त्याची दया सनातन अशी आहे. आणि ज्या सनातन परमेश्वराच्या दयेने तुम्ही आणि या ठिकाणी बसलेलो आहे. कारण की त्या देवाचं वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या सनातन परमेश्वराने, ज्या देवाने दैनावस्थेत आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया
दैन अवस्था प्रत्येकावर आलेला एक बिकट प्रसंग आहे. प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाच्या परिवारामध्ये म्हणा आहे आणि कदाचित अजून करती असेल, परंतु त्या दैनावस्थेमध्ये आठवण करणारा परमेश्वर जाणतो आहे की त्याची दया सनातन आहे. म्हणून पृथ्वीवर आणि पृथ्वीवर राहणारे आकाशातील पाखर आणि पृथ्वीखाली राहणारे जलामध्ये राहणारे सर्व मासे देखील सर्व जनावर सर्व प्राणी या ठिकाणी एकच वचन सांगत आहे की स्वर्गीच्या देवाचे उपवास स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे. तुम्ही आणि मी आज जिवंत आहोत कारण त्याची दया सनातन आहे. तुम्ही आणि मी आज चांगल्या रीतीने या ठिकाणी सजून धरून आलेलो आहे कारण त्याची दया सनातन आहे. कारण त्या सनातन देवाचे उपकार नेहमी मानले पाहिजे. आपण देवाला धन्यवाद देऊया, देवाचा आभार मानूया आणि देवाच्या नावाचा गौरव करूया की परमेश्वराने त्याची दया तुमच्या आणि माझ्यावरची काढून घेतली नाही आणि आपल्याला त्याच्या स्वाधीन केलेला नाही जो मृत्यूस पात्र आहे. आपल्याला जीवनाच्या स्वाधीन करणारा जो परमेश्वर आहे त्याने सांगितलेलं आहे की माझी दया तुझ्यासाठी पूर्ण आहे आणि त्या पूर्ण परमेश्वराकरता आपण देवाला धन्यवाद देऊया, देवाचे उपकार मानूया. विशेष करून आज या प्रार्थनेचं जे आयोजन आहे ते या 40 दिवसाच्या ज्या उपवास प्रार्थना आपल्या घरोघरी सुरू आहे, विशेष करून आपल्या एलियन चर्चमध्ये, त्यापैकी आज नगर परिवारामध्ये ही ठेवण्यात आलेली प्रार्थना आहे. प्रार्थनेचं नाव आहे उपवास प्रार्थना. परंतु या ठिकाणी त्या प्रार्थनेमध्ये कोणाच्या घरी आपण सर्व गोष्टींचा आनंद करतो आणि त्या ठिकाणी चहा पाणी फराळ आणि भोजन देखील असते. प्रार्थनेचं आयोजन काय आहे? उपवास प्रार्थना. परंतु आज तुम्हाला मला त्या लोकांसारखा खेद करायचा नाहीये, त्या लोकांना आशा नाहीये. तुमचा आणि माझा उपवास करतो आहे की जे ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला जे जीवन आणि जे शरीर दिलेलं आहे ते पवित्र आत्म्याच्या गौरवासाठी दिलेलं आहे, आनंदाचं दिलेलं आहे. म्हणून आनंदाच्या ठिकाणी आनंद करायचा आहे आणि हा दिवस आनंदाचा आहे आणि या परिवाराने आनंदाने आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे. दुःखाच्या प्रसंगामध्ये आपण आलेलो नाही आहोत. लक्षात घ्यायचं, प्रार्थना दुःखाच्या प्रसंगामध्ये आयोजनाचा विषय नाही आहे. परंतु वचन सांगते की मृत्यू देखील जन्मापेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो कारण की देवाचा आनंद त्याच्यामध्ये पण आहे. म्हणून तुम्ही आणि मी आज आनंदाने या ठिकाणी बसलेलो आहे. आपण प्रार्थना करूया या परिवाराकरता, प्रार्थना करूया संपूर्ण स्कूल करता, प्रार्थना करूया की या स्कूल मध्ये शिक्षक येणारा प्रत्येक विद्यार्थी, शिकवणारा प्रत्येक शिक्षक, वृद्ध आणि परिवारामध्ये असणारा सर्व लहान थोर प्रत्येकाला परमेश्वराने आशीर्वादित करावं, ज्ञान बुद्धी चातुर्याने भरावं आणि विशेष करून जी ख्याती आज आपल्या शहरातच नाही आपल्या शहराच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परमेश्वराने या शाळेची वाढवलेली आहे त्याबद्दल आपण गौरव देवाचा करूया, त्याबद्दल धन्यवाद आपण परमेश्वराचा करूया. कारण की उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे, अरण्यातून नव्हे, कुठून आहे? सर्वसमर्थ परमेश्वराची दया सनातन आहे आणि ही उन्नती त्या परमेश्वराने दिलेली आहे. त्याबद्दल आपण देवाचे उपकार मानूया आणि विशेष करून आपण आता या विष्णुपाड्याच्या या सणाकडे आलेलो आहे आणि प्रत्येक चर्चमध्ये परमेश्वराची शांती असावी, परमेश्वराचा आशीर्वाद असावा, परमेश्वराची उपस्थिती असावी आणि सर्व कार्यक्रम परमेश्वराच्या आशीर्वादाने पार पडावे. आपण प्रत्येक मंडळीकरता प्रार्थना करूया कारण की आज आपल्या मुलांच्या सोबतच या ठिकाणी अनेक लोक म्हणजे जे अनेक चर्चचे लोक या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाच्या चर्चमध्ये परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा गौरव हे झालाच पाहिजे आणि प्रत्येक जण आशीर्वादित झालाच पाहिजे. आपण प्रार्थना करूया, एकमेकाच्या उन्नतीचं कारण करूया, एकमेकाच्या शांतीचं कारण आपण करूया आणि या आनंदाच्या दिवसामध्ये कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिक्शन जे झालेलं आहे, क्रुसावरचं जे मरण झालेलं आहे त्याला आपण दुःख सण म्हणतो, परंतु त्या दिवसाला देखील गुढच म्हटलेलं आहे, उत्तम म्हटलेलं आहे, उत्तम शुक्रवार आहे. कारण की तर तो उत्तम नसता तर तुम्ही आणि मी उत्तम असतो. कारण तो आनंदाचा दिवस आहे, तुमच्या आणि माझ्या पाप क्षमेचा तो दिवस आहे. म्हणून आपण त्या दिवसात देखील प्रार्थना करायची. प्रत्येक चर्चमध्ये ईस्टर गुडफ्रायडेच्या सर्व प्रार्थना परमेश्वराने आशीर्वादित कराव्या आणि प्रत्येक घरामध्ये देखील परमेश्वराची उपस्थिती असावी. सर्वांच्या गरजा, अडचणी, दुःख, समस्या सर्व दूर व्हावं आणि देवाचं गौरव प्रत्येकाच्या घरात व्हावं. आपण ही प्रार्थना करूया. यावेळेस मी विनंती करतो की आपल्यामध्ये अभ्यंकर बाळासाहेब आहेत ते यावेळेस पुढे येतील आणि या परिवाराकरता आणि विशेष करून या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाकरता सर्व चर्चेस करता या ठिकाणी प्रार्थना करतात. प्रभू तुझ्या
सहभागितेबद्दल, तुझ्या समक्षतेच्या आनंदाबद्दल, तुझ्या दैवी अनुग्रहाबद्दल, येतवर तुझ्या सानिध्यात आम्हा प्रत्येकाला राखल्याबद्दल परत आम्ही तुला आभारती यज्ञ समर्पित करतो. उपास आणि प्रार्थनेच्या ह्या दिवसात सर्व मंडळ्या तुझ्यामध्ये चालत असताना येतवर प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येक मंडळीचं तू सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, आम्ही विशेष करून संपूर्ण मनवर परिवार हा तुझा निवडलेला परिवार आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी त्यांना तू निवडून घेतलं आणि सार्वकालिक जीवनाच्या खडकावर स्वतः आपल्या हाताने तू देवबापा त्यांची रचना केली. त्यांनी आपला विश्वास रूपी नांगर तुझ्याकरता घट्ट रोवला. त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या सहभागितेबद्दल सर्व मान सन्मान गौरव तुला असो. त्याचप्रमाणे स्कूलबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो की आज स्कूलचं नाव संपूर्ण भारतामध्ये गेलेलं आहे, भारताच्या बाहेर सुद्धा गेलेलं आहे. हे सर्व श्रेय आम्ही तुला देतो. आणि प्रभू, अशीच प्रगती तू घडवून आणणारा देव आहेस. आम्ही स्कूलमधील स्टॉफ आणि स्टुडंट ह्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. या ठिकाणी लेकरं घडत असताना, प्रत्येक विद्यार्थी याची जडणघडण होत असताना प्रभू आकार देणारा आणि एवढंच नाही तर शारीरिक दृष्टिकोनातून, बौद्धिक दृष्टिकोनातून, आत्मिक दृष्टिकोनातून, दैवी दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टिकोनातून मानाचे पात्र घडविणारा परमेश्वर तू आहेस. म्हणून आम्ही प्रत्येक प्रभू विद्यार्थ्याला तुझ्या हातात समर्पित करतो. स्टॉप बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की सुंदर स्टॉप प्रभू तू त्यांना दिलेला आहेस आणि तुझ्या शिस्तीमध्ये, तुझ्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टी पार पडतात. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो की आज अलायनच्या ह्या मंडळांमध्ये उपास आणि प्रार्थना चालू आहे. येणाऱ्या दिवसात पाम संडे, उत्तम शुक्रवार, ईस्टर आणि ईस्टरची घोषणा, या सर्व गोष्टी सामाजिक दृष्टिकोनातून होत असताना प्रत्येक मंडळीमध्ये जे नेतृत्व करणारे आहेत, जे सेवेकरी आहेत, प्रभू त्या प्रत्येकाचं सहाय्य करणारा परमेश्वर तू आहे. म्हणून आम्ही विनंती करतो देवबापा की येणाऱ्या या सणांमध्ये सर्व प्रोग्राम तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तू आपलं गौरव प्रकट कर. आम्ही तुला धन्यवाद देतो की या स्कूलच्या द्वारे तुझं नाव उंचावण्यात गेलेलं आहे. म्हणून आम्ही सर्व सन्मान, धन्यवाद आणि आभारूपी यज्ञ तुला समर्पित करून आणि पुढील वेळ तुझ्या हातात समर्पित करून आमचा उद्धार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. आमेन. प्रेमी यावेळेस आपण देव थोडा वेळ आपली वचनामध्ये बघूया. कारण की सर्व प्रसंगामध्ये, सर्व स्थितीमध्ये वचन सांगते की उपकार नाही. सर्व स्थितीमध्ये परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण की तो चांगला आहे आणि ज्या प्रकारे उपस्थितीचे त्याच्या सनातन आहे. आणि ज्या ठिकाणी आनंद आहे त्या ठिकाणी वचन पण आहे, आणि ज्या ठिकाणी दुःख आहे त्या ठिकाणी वचन नाही का? दुःखाच्या ठिकाणी तर वचन पहिले आहे, कारण की वचनामध्येच म्हटलेलं आहे की सर्व कष्टी आणि भाराक्रांत तुम्ही माझ्याकडे या, कारण की वचनाचा जो आनंद आहे तो परमेश्वर तुम्हाला देईल. परंतु आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आनंदाने आलो असताना देखील आपण शोधतो आहे ती गोष्ट जी परमेश्वरापासूनची आहे, आणि परमेश्वरापासूनचा मिळालेला आनंद त्या जटिल व्यक्तीपेक्षा कधी पटतो नसतो. व्यक्तीपासून मिळालेला आनंद काही क्षणाचा आहे, काही दिवसाचा आहे, काही महिन्याचा आहे, काही वर्षाचा
परमेश्वरापासून मिळालेला आनंद, परमेश्वरापासून मिळालेली शांती ही अनंत काळची आहे. कारण की देवाने म्हटलेलं आहे, मी तुम्हाला विसावा देतो तर काही महिन्यांचा नाही, काही दिवसांचा नाही, काही आठवड्यांचा नाही. देवाकडचा विसावा जो आहे तो अनंत काळाचा आहे. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही भूतलावरच्या गोष्टींकडे ते लक्ष न लावता त्या स्वर्गीय आनंदाकडे, त्या स्वर्गीय शांतीकडे लक्ष लावा, जे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये वास करते आणि जे अनंत काळासाठी आहे, ते सदा सर्व काळ आहे. ती देवाची शांती, देवाचं गौरव आणि देवाचा आनंद आहे जो तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. म्हणून जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो निराश तर होणार नाही. आणि निराशा जरी आली तरी परमेश्वराचं वचन सांगते की उठ आणि लढ, कारण की ख्रिस्त तुझ्या पुढे चालणारा देव आहे. जे युद्ध तुम्ही आणि मी लढतो आहे ते तुमचं आणि माझं नाही आहे. जे युद्ध तुम्ही आणि मी परिवारासोबत लढतो आहे, परिवारामध्ये लढतो आहे, इतरांशी लढतो आहे, जी झुंज देतो आहे, लढण्यासाठी संपर्क, लढण्यासाठी झुंज, प्रत्येक यश मिळवण्यासाठी आपण जी खटपट करतो आहे, ते सर्व घडामोडी करत असताना एक आवाज त्या ख्रिस्ताला द्यायचा आहे की देवा, जगामध्ये पाठवून आला तर तू आहेस, मातेच्या उदरामध्ये खरं उकळणारा तर तू आहेस. मी तर स्वतः या जगामध्ये आलो नाही, पण तू आजच्या कष्टाने आणि आजच्या दुःखाने आणि आजच्या भराक्रांताने मी तळमळत आहे. ख्रिस्ता, विसावा तर तुझ्याचकडे आहे. एक गोष्ट आहे जी बाजूला आपण बघणार आहोत की ज्या आनंदाबद्दल आपण आज चर्चा करतो आहे, की आनंद क्षणाचा असतो, आनंद काही दिवसाचा असतो, आनंद काही वर्षाचा असतो. परंतु ख्रिस्ताचा मिळणारा जो आनंद आहे त्याला मर्यादा आहे का? कुठेतरी वचनामध्ये लिहिलेलं आहे का की ख्रिस्ताच्या पासून मिळालेल्या आनंदाला एका प्रकारची मर्यादा ठरवलेली आहे? कुठेही नाही. जुन्या करारापासून तर उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत आपण ज्या ज्या वेळेस वचनामध्ये वाचतो आहे तर ख्रिस्ताने दिलेला आनंद हा नेहमीसाठीच आहे. परंतु मनुष्याच्या द्वारे केलेल्या पापामुळे त्या आनंदाला ब्रेक केला जातोय, त्या आनंदाला कुठेतरी म्हणून आपण आज ती गोष्ट पाहणार आहोत की जी गोष्ट आपल्याला आनंदाची वाटते. आज तुम्हाला मला एखाद्याला शॉपिंग करण्यामध्ये आनंद आहे, चांगले कपडे घेण्यामध्ये आनंद आहे, चांगल्या लोकांसोबत मैत्री करण्यामध्ये आनंद आहे, तर ती गोष्ट लोक वारंवार करतील. एखाद्या लहानशा लेकराला देखील मोबाईल पाहण्यामध्ये जर आनंद आहे तर तो व्यक्ती, तो लेकरू काय करणार आहे? छोटे छोटे उदाहरण आहेत की तो वारंवार तीच गोष्ट त्याच्यामध्ये आनंद आहे. तुम्हाला नाही, मला देखील तीच गोष्ट आवडेल ज्याच्यामध्ये तुमचाही माझा आनंद आहे. मला तीच गोष्ट आवडेल की जे माझ्या मनाला पटण्यासारखी आहे. मला तेच लोक आवडतील जे माझ्या विचाराशी जुळणारे आहेत, जे माझी तारीफ करणारे आहेत. तारीफ करणारे लोक सगळ्यांना आवडतात, तारीफ करणारे लोक सगळ्यांना आवडतात. परंतु वचनामध्ये काही गोष्टी अशा लिहिलेल्या आहेत, परंतु तुम्ही आणि मी जगाबद्दल आनंदाचा विचार करणारे लोक बनलेलो आहोत. तुम्ही आणि मी जगिक आनंद शोधणारे लोक बनलेलो आहे. परंतु बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत जे आनंदाशी जुळलेल्या आहेत. आणि तो आनंद म्हणजे ख्रिस्ताचा आनंद, ख्रिस्तामधला आनंद, वचनामधला आनंद. आणि जो कोणी वचनाच्या द्वारे मिळालेल्या आनंदामध्ये आनंदित आहे त्यांनी जग काय ख्रिस्तासोबत विजय मिळवलेला आहे. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीने देवाच्या वचनामधला आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तो जिंकलेला आहे. कारण की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, अशा झाडासारखा तो आहे. परंतु चालत नाही, पापिष्टांच्या मार्गामध्ये पाऊल घालत नाही, तर धर्मानिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर एखाद्या शॉपिंग मध्ये, चांगल्या कपड्यामध्ये, मित्र बनवण्यामध्ये जो आनंद मानतो तसं वचन नाहीये. तर परमेश्वराच्या शास्त्राचे आपण कॅलेंडरवरचं वचन वाचून जॉबला जाणारे लोक झालेलो आहोत. कॅलेंडरवरचे वचन वाचून प्रार्थना करणारे लोक बनलेलो आहे. तुम्हाला सांगू दे, कॅलेंडरवर छापलेले वचन पूर्ण नाहीये, अर्धे वचन आहे ते अर्धे. आणि ह्या ठिकाणी वचनाबद्दल आनंद म्हणतो आहे, जे लोक देवाच्या शास्त्रामध्ये अहोरात्र मनन करतात त्यांच्या काही आनंद आहे. अर्धवट
वचन वाचून पूर्ण आनंदाची अपेक्षा करणारे तुम्ही आणि मी बनलेलो आहोत. अर्धवट वचन वाचून देवापासून पूर्ण आनंदाची अपेक्षा करतो. देवा पूर्ण प्रश्न संपूर्ण कर, देवा पूर्ण परिवार आशीर्वादित कर, पूर्ण माझे लेकर आशीर्वादित कर, पूर्ण माझं कामकाज आशीर्वादित कर. आणि अर्धवट वचन जी लोक देवाच्या शास्त्राचं म्हणत 1 तास 2 तास नाहीये, या ठिकाणी मर्यादा नाहीये. ज्या लोकांनी देवाच्या शास्त्राचं म्हणत अहोरात्र केलेलं आहे त्याच्या झाडाचं पान परमेश्वर कधी करू देणार नाही. हिरव्यागार कुणाचा अनुभव जर पाहिजे असेल, शांतीचं वातावरण घरामध्ये पाहिजे असेल, बळकट हृदय आणि हृदयामध्ये आनंद परमेश्वरापासून जर पाहिजे असेल तर अहोरात्र मनन करणारे, त्याच्या शास्त्राचं मनन करणारे असलं पाहिजे. कारण की माझ्या मुखातून त्याच्या शब्द कदापि न घडो अशी प्रार्थना ज्यावेळेस दावीद करतो, परमेश्वर त्यावेळेस प्रसन्न होतो आहे. हे देवा, दावीद म्हणतो की हे देवा, शुद्ध आणि अनुतप्त हृदय जसा तो तुच्छ मानित नाही, त्या हृदयाने परमेश्वर तुझ्याकडे प्रार्थना मी सादर करतो. दिवसातून 7 वेळा, दिवसातून 3दा प्रार्थना करणारे लोक आणि अहोरात्र प्रार्थना करणारे लोक या बायबलमध्ये लिहिलेले आहेत. ज्या कथा आहेत नाही, ज्या आजीबाजी गोष्टी आहेत नाही, ते तुमच्या आणि माझ्यासाठी जीवन देणाऱ्या गोष्टी आहेत की अहोरात्र प्रार्थना करणं, अहोरात्र मनन करणं, जे तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचे स्रोत आहे. आणि आशीर्वादाचे स्रोत तुमचे आणि माझे मायबाप नाही, तुमचे आणि माझे लेकर नाही, तुमची आणि माझी कमाई नाही. देवाचं वचन हे तुमच्या आणि माझ्या आशीर्वादाचे स्रोत आहे, युगम स्थान आहे, जे तुमच्या आणि माझ्या करता परमेश्वराने लावलेली नियम आहे, जे तुम्हाला आणि मला आनंदित करण्याकरता आहे, तुमच्या आणि माझ्या प्रश्नांची उत्तर आहे. म्हणून एक लक्षात घ्या, उपवास प्रार्थना मी करतो. देवा किती वर्ष झाले देवा एक प्रश्न मला सतावते आहे आणि इतक्या वर्षापासून त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे. परमेश्वर म्हणतो आहे त्याच्या प्रियजनास तो लागेल ते झोपेतही देतो. वर्षभराची प्रार्थना तुझी काय ऐकल्या गेली, कारण की अहोरात्र मनन तू कोणत्या गोष्टीचं करतो आहे त्याकडे लक्ष दे. तुमच्या आणि माझे विचार, तुमच्या आणि माझे वर्तणूक, तुमचं आणि माझं वागणं, तुमचं आणि माझं बोलणं ख्रिस्ताच्या ठाई असणं जरुरी आहे. ते याकरता की देवाचा प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्या आणि माझ्यावर उपलब्ध पडणार नाही. जगावरचा कितीही मोठं चक्क लाईट जरी मी लावला असला तरी तो प्रकाशमय नाही आहे. प्रकाश तर तो आहे जो जगाचा ख्रिस्त आहे. आणि की देव प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा काय आहे, प्रकाश आहे. एक वचन वाचूया, त्या वचनामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे. प्रियांनो, जे आनंद तुम्ही आणि मी जगामध्ये शोधतोय ना, एक ठिकाणी एका सेवकाने एक आनंद लिहिलेला आहे. तो आनंद कुठं आणि कसा आहे आणि कशाद्वारे मिळतो, कशामध्ये मिळतो, ती गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे. जरी आपल्याला माहिती आहे ख्रिस्तामध्ये आनंद आहे, परंतु त्यामध्ये आनंद बघा तो कोणता आहे. त्या ठिकाणी ऑल नावाचा जो व्यक्ती आहे त्याने एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र लिहिलेलं आहे रोमच्या मंडळीला. आणि रोमच्या मंडळीला त्याने एक उल्लेख करून सांगितलेला आहे. आनंद जर शोधत असणार तर तो आनंद कशामध्ये आहे ते पहा. रोमकराचं पुस्तक, रोमकराचं पुस्तक याचा 15वा अध्याय 14वा अध्याय. गौरव संपूर्ण शरीर आणि तर केलंच पाहिजे. देवाचा अनुभव जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आराधनेच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे, परंतु देवाचा महिमा ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारेही केला गेला पाहिजे. जर आत्माच नाही तर आनंद हृदय नाही आणि आनंदित हृदय नाही तर देवा तुझा गौरव करू तरी कसा. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचा संदेश आपल्याकडे हा आहे की खाणे आणि पिणे हे महत्त्वाचा विषय नाही आहे. कारण की तुम्हाला आणि मला आज सर्वजण आहे, प्रत्येक जण आहे याच्यामध्ये की कोणताही प्रोग्राम जर असला तर आपला पहिला प्रश्न आहे की काय आहे. ठीक आहे, ती आपली औपचारिकता आहे. ती काय आहे, औपचारिकता आहे. ती आपली माणुसकी आहे. ती आपली अतिथीप्रिय स्वभाव आहे. परंतु ख्रिस्ताचं गौरव खाण्यापिण्यामध्ये नाही आहे. कारण की खाण्यापिण्यामध्ये जे लोक होते तेव्हा इतकं खाऊ घातलं की खाऊन मरेपर्यंत खा म्हणलं. आठवतो किस्सा, आठवतो ती गोष्ट. तेव्हा ते काय रोज रोज मी वरण भात भाजी पोळी खाऊ. आता तर संडे आहे, आता तर नॉनव्हेजची व्यवस्था कर, आता तरी नॉनव्हेजची व्यवस्था कर. काय ते सुद्धा तू वरण भात रोज नाही पाहिजे तेव्हा.
आता मला जीवस्था देव म्हणे ठीक आहे, एवढं खा नाही, तुझ्या शक्तीच्या पलीकडे जर तुझा आनंद खाण्यामध्ये आहे तो निश्चित मरशील. आणि लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले खाऊ स्वतःला मानना त्याला न आवडणारा झाला होता, जे बिना बॅक्टेरियाचं होतं, जे शुद्ध आणि पवित्र होतं, जे देवाच्या स्वभावामध्ये बनलेलं होतं जेवण. त्याला लोक म्हणतात की हे नाही पाहिजे, ते पाहिजे. ते म्हणजे काय? जे जगाचा आशीर्वाद आहे ते, जे जगापासून मिळणारा आनंद आहे ते, जे जगापासून मिळणारा लाभ आहे तो, परंतु तो लाभ कधी खाण्याचं कारण बनेल हे सांगता येणार नाही. म्हणून जे देवाने दिले ते देवाच्या गौरवासाठी स्वीकारणे यातच माझा आनंद आहे. म्हणून वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुझ्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये तू काय अस? समाधानी अस. तुझ्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये तू काय अस? समाधानी अस. कारण की बुद्धी चातुर्याच्या पलीकडे ज्या ख्रिस्ताने तुझ्याकरता प्राण दिलेला आहे तो सर्व भोगत्व जो परमेश्वर आहे तो तुला झोपेतही देईल जे तुझी गरज आहे. परंतु जे आहे त्याच्यामध्ये काय कर? समाधानी राहा. कुडकुडता अंतःकरण परमेश्वर तुच्छ मानतो, परंतु समाधानी अंतःकरणाने ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे प्रार्थना करतो तर देव तुझ्याने माझ्याकरता उद्धारदाने विपुल ठेवतो. आणि एवढे उद्धारदाने आहे की जे तुम्ही आणि मी आवाक्याच्या बाहेर म्हणजे कल्पनेच्या बाहेर आहे. जे आपण मागितले नाही त्या देखील गोष्टी देव तुम्हाला आणि मला देतो की नाही देत याची प्रचिती घेऊन पहा. आणखी एक गोष्ट आहे की बायबलमध्ये या लोकांच्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे आणि ती अशी आहे की 15व्या वचनामध्ये 15व्या अध्यायामध्ये की आपण जे सबल आहोत ते आपण दुर्बळाची दुर्बलता शोषली पाहिजे. आपल्या सुखाकडे पाहू नये, प्रत्येकाने शेजाऱ्यास सुखी करणे. वचन ऐका, नीट ऐका. मी गोष्ट सांगत नाहीये, वचन सांगत आहे. काय आहे? रोमकरांच्या मंडळीला प्रत्येकाने शेजाऱ्यास सुखी करणे व त्याचे बरे करणे अभिवृद्धी होण्यासाठी करावे. काय करावे? शेजाऱ्याचं बरं, शेजाऱ्याच्या कामामध्ये टांग अडवणं नाही, शेजाऱ्याच्या कामामध्ये अडचण बनणं नाही, शेजाऱ्याच्या कामामध्ये अडचण बनणं नाही. जो व्यक्ती शेजाऱ्याच्या कामामध्ये सहायता करतो वचन सांगते त्याची अभिवृद्धी होते. कारण ख्रिस्ताने स्वसुखाकडे पाहिले नाही. काय लिहिलं वचनामध्ये? वाचा तुमच्या बायबलमध्ये काय लिहिलं बघा. रोमकरास 15वा अध्याय आणि वचन 3 मध्ये काय लिहिलेलं आहे? रोम 15 वचन 3 मध्ये कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले. प्रभू येशू ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही तर तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आहे. तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आहे. पण त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की ज्या ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही आणि मग ओळखला जातो ना, जो क्रॉस गळ्यामध्ये घालून आपण फिरतो ना, जे तुमच्या आणि माझे नाव आज पिशव्यात ठेवल्या गेलेले आहेत, जे तुमच्या आणि माझे नाव आज बॅगमध्ये ठेवल्या गेलेले आहेत, ते फक्त नावापुरते सीमित राहिलेले आहे. तो क्रॉस पुरता सीमित राहिलेला आहे. ते सर्व चर्चेस आज नावापुरते सीमित राहिलेले आहे. कारण की जो तो व्यक्ती फक्त स्वतःच्या सुखाकडे पाहणारा, स्वतःच्या परिवारासाठी जगणारा, स्वतःची उन्नती करता खटपट करणारा बनणार आहे. परंतु ख्रिस्त म्हणतोय की मी ही शिकवण तुम्हाला नाही दिली तर माझी शिकवण ही आहे की मी स्वतःसाठी नाही जगलो तर तुम्ही स्वतःसाठी जगणारे कोण? ख्रिस्ताचा आनंद इतरांच्या जगण्यामध्ये होता, जो तुमचा आणि माझा आनंद फक्त आपल्या सुखाकडे पाहण्यामध्ये आहे. लक्षात घ्या, ज्या ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही, जे तुम्ही आणि मी आज तुमच्या आणि माझ्या परिवारासाठी जगणारे, स्वतःच्या सुखासाठी जगणारे, ख्रिस्ताला नापसंत पडणारे उपास करणारे बनलो आहे. काय शब्द वापरला मी? ख्रिस्ताला नापसंत करणारे उपास तुम्ही आणि मी करतो आहे. आणि अपेक्षा ठेवत आहे की देवा माझी प्रार्थना काय ऐकल्या जात नाही, देवा अनेक वर्षापासून प्रश्न का सुटत नाही. कारण की तुम्ही आणि मी स्वतःचा अपमान सहन करणारे नाही आहोत. तुम्ही आणि मी कोणाची गोष्ट सहन करणारे नाही आहोत. कारण की तुम्हाला आणि मला आता इगो आलेला आहे. वचनामध्ये म्हटलेलं आहे जो कोणी सर्वांचा दास बनेल तोच व्यक्ती ख्रिस्ताच्या गौरवासाठी उभा केला जाईल. जो कोणी नम्र बनेल तोच व्यक्ती उंच केला जाईल.
ज्याने ख्रिस्तामध्ये आनंद शोधलेला आहे तो व्यक्ती कधी इगो मध्ये जगत नाही, तो कधी स्वतःच्या सुखाकडे पाहत नाही. ज्या व्यक्तीने आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदामध्ये आनंद मानलेला आहे त्यांनी कधीही स्वतःच्या सुखाकडे पाहिलं नाही, कारण की तो आपलेच हित पाहू नये तर इतरांची हित पहा असं पौलानेच कराच्या मंडळीला कराच्या मंडळीला पत्रामध्ये बरेचदा लिहिलेलं आहे की जो कोणी जगतो तो आपल्यासाठी नाही इतरांसाठी जगणारा असावा, कोणी आपलेच हित पाहू नये तर इतरांचे हित पाहणार असावा. कारण की वचनामध्ये एक म्हटलेलं आहे की देव तुम्हाला आणि मला एक गोष्ट आहे शेवटची आणि ती गोष्ट आपण पाहूया की ख्रिस्ताची प्रीती जोपर्यंत आपल्यामध्ये नाही तोपर्यंत आपण इतरांवर प्रीती करू शकत नाही. परंतु आता डुप्लिकेट प्रीती करणारे लोक तुम्ही आणि मी बघतोय मेसेजच्या द्वारे. आता व्हॉट्सअप अपडेट झाले आहेत ना, सुरुवातीला व्हॉट्सअप मध्ये आपल्याला मेसेज करावा लागत होता की तू ठेवलेलं स्टेटस किंवा तू केलेला मेसेज हे लाईक केलं की नाही केलं त्यासाठी मेसेज टाईप करावा लागत होता. आता कोपऱ्यामध्ये ग्रीन कलरचा हार्ट आलेला आहे, स्टेटस पाहिल्याबरोबर हार्टला क्लिक केलं की हार्ट तिथे निघून जातो आणि समोरच्याला वाटते की यार ही आपली बंदा आहे, ही आपली बायको आहे, ही आपला नवरा आहे, जो कोणी असेल मित्र आहे मैत्रिणी आहे आपल्याला लाईक केलं आहे. डुप्लिकेट हार्ट आपण पाठवणारे लोक झालेलो आहे, कारण की समोरच्याशी आपलं काम वाढलेलं आहे, समोरच्या व्यक्तीशी आपले संबंध चांगले आहे म्हणून त्याच्या स्टेटसचा सन्मान करण्याकरता ते हार्ट पाठवाच लागते आपल्याला. कारण की तो व्यक्ती नाराज झाला तर मग काय होईल? डुप्लिकेट हार्ट पाठवणारे व्हॉट्सअप काय आपले देवाचं वचन आहे ख्रिस्ताची प्रीती तर परिपूर्ण आहे जी मनापासून केली जाते आणि प्रीती तर ती आहे जी इतरांच्या प्राणामध्ये देखील स्वप्राण अर्पण करून टाकते. प्रीती तर ती आहे की अर्धरात्रीत आवाज दे त्या क्षणीच कोण उचलून नाही आला तुझ्या दारामध्ये तर पाहून घे. या ठिकाणी फोन सायलेंट करून झोपला जाते कारण की कदाचित फोन कधी काय पाहून घे माहिती नव्हतं. हाच तुमच्या आणि माझ्या करता ख्रिस्ताची प्रीती बिन हार्ट मध्ये नाहीये, ती व्हॉट्सअपचं औपचारिकता आहे. तुमचं आणि माझं वचन सांगते आहे मनापासून प्रीती करणारे, मनापासून ख्रिस्तावर प्रेम करणारे लोक कधीही एकमेकांचं अहित करत नाही, ते हितच करतात. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे 15वा अध्याय रोमकरांचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 5 मध्ये काय लिहिलेलं आहे पहा की जे देव आहे तो कशा प्रकारचा आहे आणि जे तुम्ही आणि मी मनुष्य आहोत ते कशा प्रकारचे आहे. एक मोठं अंतर या ठिकाणी दिसत आहे. 15वा अध्याय आणि वचन 5 मध्ये कोणीतरी जोराने वाचा. ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एक चित्त व्हावे. तो आपल्या चर्चा नाहीये, तिथं जायचं नाही. या ठिकाणी म्हटलेलं आहे ख्रिस्त एक चित्त असल्यामुळे तुम्ही परस्पर एक चित्त व्हा. कारण की तो काय आहे, तो कोण आहे? सहनशीलता दाखवणारा कोण? मुख्यमंत्री, आमदार, खासदार, तुमचा नगरसेवक, प्राईम मिनिस्टर कोणी नाही. जगाचा दाता आणि त्राता परमेश्वर ज्यांनी सहनशीलता दाखवलेली आहे तो म्हणतो आहे की परस्पर एक चित्त झाल्याशिवाय ख्रिस्ताचा आनंद समजणार नाही हो. आणि ख्रिस्ताचा आनंद समजला नाही तर झाडावर किती महागाची साडी असो ना, किती महागाचा शर्ट असो ना, व्यर्थ व्यर्थ सर्व काही व्यर्थ. त्यांनी विश्वासू दासा तू थोडक्या गोष्टीबद्दल विश्वासू राहिला हे जीवनाचा मोगल तुझ्या करता. हा शब्द प्रयोग तुमच्या आणि माझ्या करता देवापासून जर ऐकून घ्यायचा असेल तर या ठिकाणचे 2 वचन लक्षात घ्यायचा की देवा तुझ्यासाठी सहजीवता माझ्यामध्ये निश्चित असावी. ख्रिस्ता तुझ्यासारखं जे प्रेम तू इतरांवर केलेलं आहे ते माझ्याद्वारे निश्चित निभावं. कारण की ख्रिस्ताचा नियम पूर्ण करण्यासाठी आहे, अपूर्ण सोडण्यासाठी नाही. म्हणून पुन्हा सांगतो मित्रांनो, तुम्ही आणि मी जगामधला आनंद शोधणारा व्यक्तिमत्व नसावं जो देवाच्या चरणाकडे येईल आणि नम्र होईल. ख्रिस्ताच्या वचनाची वाट जो आहे ना, वचनामध्ये म्हटलेलं आहे देव त्यांच्यासाठी अनेक कठीण आशीर्वादित करणारा देव आहे. हे वचन आहे, खूप सुंदर आहे. पाहतो तुझा दुःखाचा गोंटाट काढतो, पाहतो तुझा दुःखाचा गोंटाट काढतो आणि हर्षाचा कटिबंध नेसवतो. अरे तू अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रार्थना केली तरी हर्षाने कापणी करशील, परंतु अश्रू आपल्या फेवरेट पर्सन कडे गाण्याच्या अगोदर ख्रिस्ताच्या चरणाकडे गाणं शिका. ख्रिस्ताच्या चरणाकडे अश्रू गाणं जेव्हा शिकणार ना
हर्षाने कापणे निश्चित करेल. कारण की दुःखाचा बोलताट काढून हर्षाचा कटिबद्ध निरसवणारा तुमचा आणि माझा नवरा बायकोन ते तुमचा आणि माझा जीवन देणारा परमेश्वर आहे. म्हणून अश्रू ढाळे नेत्राने प्रार्थना उपवासामध्ये निश्चित असली पाहिजे. परंतु आपली समस्या आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगण्याच्या अगोदर देवाला जरूर कळवा. कारण तो पूर्ण आनंदित करणार आहे, तो पूर्ण विसावा देणार आहे. तुझं कष्ट, तुझं ओझ, तुझं दुःख, तुझी निराशा सर्व सांगणारा तो आहे. कारण की तुझ्या डोक्यावरचे केसही कोणाच्या बापाने मोजू शकला नाही, तो स्वर्गीय बापाने मोजलेले आहे. तुझ्या डोक्यावरचे केसही देवाने मोजून ठेवलेले आहे. परंतु ख्रिस्ताचं प्रेम तुमच्या आणि माझ्यामध्ये दिसलंच पाहिजे. 2026चा ईस्टर आपण साजरा करणार, मोठ्याने आवडी मानणार की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. त्याच्या अगोदर एक आवडी मानणार की होसन्ना होसन्ना, देवाच्या नावाने येणारा राजा, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. एक ईस्टर गेला, दुसरा ईस्टर गेला, जेरुसलेम प्रवेश केला, गुडफ्रायडे संपला, तेव्हा 2026चा ख्रिसमस आला. परंतु स्वसुखाकडे पाहणारे लोक कधीही जगामध्ये, दुनियामध्ये नेहमीच्या निर्णय राहणार. नीट लक्ष करून त्या वचनाचा अभ्यास जेव्हा करणार तर पाऊल तुमच्या मंडळात कडक भाषेत बोलत आहे. स्वतःसाठी जगू नका, इतरांसाठी जगून बघा. त्यावेळेस ख्रिस्ताचा नियम तुम्ही पूर्ण करणारे बनेल. आणि ज्या व्यक्तीने, ज्या परिवाराने इतरांच्या उन्नतीचं कारण बनलेलं आहे, देव त्याला कधी पडू दिलं नाही, त्याला पुष्ट मस्तक केलं आहे, खाली नव्हे तर वर चढलेलं आहे. आणि त्या व्यक्तीला कधी उपवास करण्याची गरज पडत नाही. कारण की त्याच्या प्रियजनास तो लागेल ते झोपेत येतो, झोपेत कोणी प्रार्थना करत नाही, तो झोपलेला आहे. परंतु देव त्याला पुरवठा करतो आहे, कारण तो प्रियजनाच्या यादीमध्ये आहे, त्या प्रियजनाच्या पात्रतेमध्ये आहे. म्हणून देव म्हणताय की भाई उपवास मत करणार, चल जायगा. कारण की तू तर माझा परमप्रिय पुत्र आहे. तू थोडक्या गोष्टीबद्दल विश्वासू राहिला, तुला लागेल ते झोपेतही देतो. झोपेत मिळवणारे लोक असतो पाहिजे आपण, झोपेत मिळवून घेणारे लोक असतो पाहिजे आपण. आणि निश्चित परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला निश्चित मिळेल. कारण की देवाचं वचन सांगते की ख्रिस्ताचं प्रेम सर्वांवर आहे. काळा गोळा कसाही असो, गरीब उजनीच कसाही असो, सूर्यप्रकाश सर्वांना सारखा आहे. ख्रिस्ताचं प्रेम सर्वांसाठी सारखा आहे. तो कधी कोणाला तुच्छ मानत नाही, कधी कोणाला खाली टाकत नाही, कधी कोणाला उघड करत नाही. देव तुम्हाला विपुल असा आशीर्वाद या वचनाच्या द्वारे निश्चित आणि निश्चित येऊ. आजची प्रार्थना फक्त आजच्या दिवसात आनंदासाठी नसावी. आजचं वचन हे तुम्हाला मला पुनर्जीवित करून अनंत काळच्या आनंदाकरता असावी. आणि तो ख्रिस्ताचा आनंद आहे हे तुमच्या आणि माझ्यावर असते. यावेळेस पुन्हा आपण एक प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया, देवाची उपकार म्हणूया. कारण की तुमच्या आणि माझ्याकरता देवाच्या वचनाची मोकळीकता आहे. आपण देवाचं वचन गाजवू शकत आहे, देवाचं वचन ऐकू शकत आहे, देवाच्या पवित्र मंदिरामध्ये जाऊ शकत आहे. पण शेवटला काळ अन्न वस्त्रांच्या दुष्काळाचा नव्हे, देवाच्या वचनाच्या दुष्काळाचा राहील. तेव्हा तरसाल की आज कॉटेज फ्रेश कुठं आहे का? तो म्हणजे माझ्या घरी ठेवलं का बाबा, प्रार्थना माझ्या घरी बिलकुल नको. यांच्या अगोदर वचनाचा गुण तितका साठा साठवून घ्या. कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे अन्न वस्त्राचा नाही, वचनाचा दुष्काळ आहे, वचन काढू शकणार नाही. बायबल जरी हिसकून घेतलं तरी वचन करून देणार आहे. जे आरोग्य, जे आनंद, जे आशीर्वाद देणार आहे. यासाठी प्रार्थना करूया. पुन्हा एकदा देवाचं गौरव करूया. आपल्यामध्ये पास्टर स्वप्न आहेत, मी विनंती करतो की ते प्रार्थना करतील. या ठिकाणी उपस्थित सर्वांकरता आणि परमेश्वराच्या विपुल तो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा त्याच्याकरता आपण आज प्रार्थना करूया. थैंक यू परमेश्वर, हम नम्र और दीन होकर आपके पास सारा आदर महिमा गौरव आपको देते हैं और प्रार्थना यीशु मसीह के पवित्र नाम में करते हैं। प्रार्थना करते हैं परमेश्वर, यहाँ जितने भी लोग बैठे हैं परमेश्वर, तेरे दास तेरे दासी परमेश्वर, तू हर एक को आशीर्वादित कर दो। यीशु के नाम में मैं प्रार्थना करती हूँ। मैं मांगती हूँ परमेश्वर, प्रार्थना की आत्मा इनको दे दो। बाइबल पढ़ने के लिए गहरी भूख इनके अंदर उत्पन्न कर परमेश्वर। ये तेरे धार्मिकता के भूखे और प्यासे बने मैं यह प्रार्थना करती हूँ परमेश्वर यीशु मसीह के नाम में।
मैं मांगती हूँ परमेश्वर इनके परिवार को तू आशीर्वादित कर, इनके परिवार को तेरे लहू में ढांप और तेरी सुरक्षा में रख परमेश्वर। प्रार्थना करते हैं परमेश्वर, क्षण क्षण इनके परिवार की इनकी तू रक्षा कर, इनके इर्द गिर्द मैं तेरे स्वर्गदूतों को मांगती हूँ, यीशु के नाम से मैं प्रार्थना करती हूँ। हे महान परमेश्वर, तेरा वचन कहता है तेरे निकट 1000 और तेरी दाहिनी ओर 10,000 गिरेंगे, परंतु वो तेरे पास नहीं आएंगे। तू अपनी आंखों से दृष्टि करेगा और दुष्टों के अंत को देखेगा। परमेश्वर मैं प्रार्थना करती हूँ, वचन संहिता 91 के जीवन में तू पूर्ण करेगा। मैं यीशु के नाम से प्रार्थना करती हूँ, इनके शत्रुओं को इनकी पीठ पीछे ही नष्ट कर दे परमेश्वर। मैं प्रार्थना करती हूँ, मैं मांगती हूँ इनका हर एक दुख तू आनंद में बदल, इनकी पीड़ाओं को तू ले परमेश्वर। प्रार्थना करती हूँ, शारीरिक चंगाई, मानसिक चंगाई आप इनको दीजिए यीशु के नाम से मैं प्रार्थना करती हूँ। इन 40 दिन की उपवास प्रार्थना में इन्होंने जितने भी बार तेरे आगे घुटने टेके और तुझसे प्रार्थना की है प्रभु, स्मरण कर इनकी प्रार्थनाओं को अद्भुत रीति से उत्तर दे, इनकी गवाहियां हो परमेश्वर तेरे महिमा के लिए प्रभु। मैं यीशु के नाम से प्रार्थना करती हूँ, यीशु मसीह तेरे पवित्र नाम में मांगती हूँ, इसलिए तू सुन और स्वीकार कर। सब कहे आमीन आमीन। की आपल्या उपवास प्रार्थना आहे ते रोज चालू आहे। उद्याला सविताबाई वर्मा यांच्याकडे प्रार्थना आहे 7 वाजता पेशंटपणी या ठिकाणी, तर आपण त्या ठिकाणी जमणार आहोत। त्यानंतर 28 तारखेला हलम कौसर यांच्या घरी प्रार्थना आहे 7 वाजता। त्याच्यानंतर रविवारचा आपल्या झावळ्याचा रविवार आहे। त्यानंतर 31 तारखेला मिस्टर शैलेश कदम यांच्या घरची प्रार्थना आहे। तर अशा प्रकारच्या ज्या प्रार्थनेच्या सूचना आहेत त्या तुम्हाला संदेश दिलेले आहेत, चालक दिलेले आहेत, त्यानुसार आपण 7 वाजता त्या ठिकाणी एकत्रित जमूया। त्याच प्रकारे आपल्या चर्चमध्ये यावर्षी आपण फक्त न बोलता 7ही वाक्य आपल्या चर्चमध्ये आपण बोलणार आहोत, तर त्या सूचनेकडे लक्ष असू द्या। सोबतच ईस्टर गुड फ्रायडे निमित्ताने आपले जे बाप्तिस्मे आहेत ते आपण शनिवारच्या दिवशी ठेवलेले आहेत, म्हणजे गुड फ्रायडेच्या नंतरचा जो शनिवार आहे ईस्टरच्या पहिल्याचा अगोदर त्या दिवशी आपल्या बाप्तिस्मे होते सकाळी 9 वाजता। त्या प्रकारची सूचना आहे आणि ईस्टरचं प्रतिभोजन आपल्या चर्चमध्ये होणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या चर्चेची सूचना आहे। तर उद्या पुन्हा एकदा आपण सविताबाई वर्मा यांच्या घरी एकत्रित आपण जमणार आहोत आणि काही सूचना आहेत आपल्या मंगल परिवारातर्फे या ठिकाणी उपस्थित प्रत्येकासाठी जास्त मुलांचा जो भाग परिवार आहे त्याच्याद्वारे प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे, उत्तम आहे। त्यामुळे संपूर्ण आपल्या मंडळीतर्फे आपण या ठिकाणी उपस्थित सर्वांतर्फे देखील आपण त्यांचे आभार आहोत। सर्वांना ख्रिस्त प्रेम करून चला। आजच्या उपवास प्रार्थनेत आपण सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थित राहिला आणि ह्या प्रार्थनेच्या संगतीत आणि आशीर्वादात सुद्धा आपण आमच्या संगतीत आपण आज आहात याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे। प्रार्थना संपल्यानंतर सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे की भोजनाची सुद्धा व्यवस्था आहे, कृपया सर्वांनी भोजन करून जावे ही विनंती। आणि आम्हा प्रत्येकासाठी आपण आपल्या प्रार्थनेची आठवण ठेवा, विशेष शाळेसाठी आणि जे सर्व कार्य सुरू आहे त्या सर्व कार्यासाठी पण आपण आमच्याकडून आपल्या प्रार्थना ठेवा। थँक्यू व्हेरी मच। यावर्षी आपण आपण प्रार्थना करूया, आशीर्वाद मागूया। आपल्याला पासून दिसणार आहे व्यवस्थित पुढे येतील। आइए हम प्रार्थना करेंगे। हमारे महान प्रेमी अनुग्रहकारी प्रभु यीशु मसीह, हम आपको धन्यवाद करते परमेश्वर, आपकी सारी महिमा के लिए परमेश्वर। इस भवन में प्रभु आपकी उपस्थिति प्यारे परमेश्वर, सुंदर गीतों के द्वारा, आराधना के द्वारा प्रभु, सुंदर वचनों के द्वारा जो आपने हमें आशीष दिया प्यारे प्रभु जी, हम आपस में एक मन रखे, एक चित्त रखे प्रभु जी, एक स्वर में होकर प्रभु आपकी महिमा करें, स्तुति गीत गाए करें प्रभु जी, और यीशु के नाम से प्रभु आपकी स्तुति करें। हमारी मनोकामना के लिए खुदा धन्यवाद करते प्रभु, जिन्होंने सहभागिता रखा पहले परमेश्वर, हम सभी को आमंत्रित किया
और यीशु के नाम से प्रभु हम सारे बातों के लिए महिमा करते हुए आशीष दे और इस भोजन को भी आशीष दे प्रभु जी। खाकर जो भी शक्ति मिलती प्रभु आपकी महिमा होने दे। जो भूखे और प्यासे हैं पिता उन्हें भी समय याद करते प्रभु जी। हमारे को आशीष और बरकत प्रार्थना में उदार करता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते सोल और दया से प्रभु आमीन। या सब पता चला हुआ है प्रभु जी की प्रार्थना में आशीर्वाद के अनुसार दिया तो क्या कहते हैं आता आपका शरीर पृथ्वीचा निर्माण करता तो परमेश्वर त्या देवबापाची प्रीती त्या प्रभू येशूच्या रक्ताने आमचा उद्धार झालेला आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये सदा सर्व काळ आहे त्या पवित्र आत्म्याची सुसंगती इथे उपस्थित सोबत आणि विशेष करून संपूर्ण मंदिर परिवारासोबत युगाच्या समाप्तीपर्यंत सदा सर्व काळ असो आमेन। आपण शांतीने बाहेर जाऊया एकमेकाला भेटी भोजनाचा आस्वाद आपण